बघू शकतात आमच्या पप्पा श्रीमागर रेसिपी बनवतात. सगळ्यात भारी पप्पा ऑमलेट करतात आणि जोपर्यंत करपत नाही खालून वास येत नाही तोपर्यंत पलटवायचं नाही. खरपल्यालाच चांगलं लागतं. असं जीवजंतू निघून जातात. काय जीवजंतू निघून जातात. ज्या माणसाने ती रेसिपी सांगितली त्याला एवढं धरून आणायला पाहिजे. जॅक चल जेवण कर. आपण जरा आता फ्रेश होत आणि आज आपल्याला जिमला जायचं आहे. सो आज आपण एक भाकर, चिकनचे पीस आणि आपण एक डबल आमलेट बनवलं आहे. सो आज आपला डाएट हेच असणार आहे. आपण नॉर्मली खाऊ म्हणजे आपला प्रोटीन इनटेक व्यवस्थित कंप्लीट होईल. आता राईस जेवढं कमी होईल तेवढं आपल्याला राईस कमी करायचं आहे. शक्यतो मी तेवढा राईस खातच नाही, मला आवडत नाही तेवढा राईस. मला भाकरच आवडते. मस्त आपलं जेवण होतं आहे आणि जिमला पण जाऊ. आज पावसाचं वातावरण जरा दिसायला आहे. एक वेळेस पाऊस पडू शकते. थोडंसं लवकर निघावं लागेल आपल्याला जिमला. चलो देखो भाई अभी बोला मैं बारिश आई जाएगी. अभी जाए 5 मिनट में घ्या आला पाऊस. कपडे घेऊ तोपर्यंत. आत्ताच म्हणलं होतं माहिती आहे का मंडळी, पाऊस येईल जिमला जायचं आहे आपल्याला म्हणून. 2 hours later. तर मंडळी आपण निघूयात आता जिमला. आणि मंडळी आज अंशू दीदी मम्मी तिघं पण येणार होते पण पोस्टपोन झालं. पाऊस खूपच पडतोय तिकडं गावाकडे, त्याच्यामुळे उद्याच येतो बोलले. सकाळपासून पाऊस चालू आहे तिकडं. सो आपण निघूयात आता जिमला. One hour later. तर पावसाचं वातावरण पुन्हा चालू झालंय. थोडं रिमझिम पाऊस चालू आहे. लवकर जाऊया तू घरी. काय आले चला मंडळी, भया तर गेलाय आता अंशूच्या अंशूला आणि दीदीला आणायला. आता फक्त मी आणि पप्पा श्रीच आहेत दोघं. काल आला भैया लग्नावरून लगेचच संध्याकाळी. आता सकाळी निघाला, उद्या त्याचं पुन्हा ऑफिस आहे. आता घरामध्ये मम्मी, अंशू, दिदू सगळे उद्या येणार आहेत. तर आज पण जेवायचं बघावं लागणार आहे. आता वापस मी चिकन नाही खाऊ शकत. तर आपण आता इथं बेकिंग सोडा टाकला आहे. आपण पुन्हा आता मंडळी टमाट्याची चटणी. सो तोपर्यंत आपण टमाटे ठेवूयात. तेल पण बनवलं. मंडळी आपण मस्त करूत आता टमाट्याची चटणी. चलो तब तक मैं ऑयल लगाता हूँ मेरे बालों पे. मस्त इथं आपण तेल आणि थोडासा कढीपत्ता आपण हे केलंय. तोपर्यंत आपण डोक्याला लावूया आणि मग आंघोळ करून घेऊ. मग भाजीला लागू कामाला. ओके, नाहीतर मग आताच तेल लावून मी टमाटे कट करायला घेतो. फ्रेंड्स बघू शकतात आमच्या पप्पा श्रीमागर रेसिपी बनवतात टमाट्याची. मी काय बनवत नाही. आज मीच पप्पाला सांगतो की काय काय येतच नाही. मी आज पहिल्यांदा मग मी काय म्हणतोय, चपाती पण एकदा करा ट्राय. नाही हो. एकदा चपाती ट्राय करा, बघा कसं आहे. चहा सुद्धा मला येत नाही बनवायला. हा चहा येत नाही बनवता. येतंय तुम्हाला चहा? पप्पाला अंडे उकडता येते. सगळ्यात भारी पप्पा ऑमलेट करतात. मला एवढं माहिती. अंडे जळते ते मध्ये. अंडे म्हणजे एवढे भारी बनवतात मंडळी. सगळं जळून त्याला फेटायचं नाही, काय नाही. डायरेक्ट टाकत. तेल टाकायचं, डायरेक्ट टाकायचं आणि जोपर्यंत करपत नाही खालून वास येत नाही तोपर्यंत पलटवायचं नाही. आणि करपेलाच खायचं. तेच रिअल ऑमलेट आहे. हे आमच्या बाप्पाचं इटालियन ॲडव्हान्स मधलं ऑमलेट आहे. ते सह्याद्री चॅनलवर बघितलेलं आहे. कोणाच्या? सह्याद्री चॅनलवर हां, ती रेसिपी बघितलेली आहे. खरपल्यालाच चांगलं लागतं. असं त्याच्यात सगळे जीवजंतू निघून जातात. काय जीवजंतू निघून जातात. ज्या माणसाने ती रेसिपी सांगितली त्याला एवढं धरून आणायला पाहिजे. काय रे, आमच्या पप्पाला बिघडवून टाकता होतो मी. आमचे पप्पा किती वर्षापासून असलंच ऑमलेट बनवायचे. हा, हे एक्सपेक्ट नव्हतं यार.
ते पांढरे शिपट काढते तो बघा ते असं टाकलं का लगेच पट्टी मारतात. एक तर आमचा मित्र आहे कच्चं कर म्हणते. कच्चं म्हणजे काय त्याला अर्ध कच्चं काय म्हणतात काय ते त्याला ते ऑमलेट चांगलं राहतं. मधात ऑमलेट राहतं आणि वरून ते टाकतं. मी तर तुझं टाकून बघत आवले भारी लागतंय. नाही मी पण अजून खाल्लो नाही तसं. मला पण आवडत नाही पण बघू. आमचे पप्पा डायरेक्ट असं अंडे फोडतात आणि डायरेक्ट तोंडामध्ये टाकतात. ते डायरेक्ट रॉ एक खातात डायरेक्ट पप्पा. आता काय करायचं आता झालं. आता मस्त अंड्याचं आमलेट करा. टाका हो. अंडे. बुर्जी बनवायचं का टमाट्याची चटणी? काय करायचं का आई ही करायला लोक. टमाट्याची चटणी करा. येलो माझा डोळ्याला तुम्ही बसा. जा. तर मी करतो ते करतो मी टमाटे कट करतो. हां थोडं डोळ्यावर पाणी मारा जरा थोडं. हां हे करा जरा थोडं पाणी नाही. कसं आहे स्वयंपाक? नका मी करतो. कचरा काढ. आता राहू द्या काय कचरा व्हायचं होऊ द्या. भाजी झाल्यावर नंतर आवरावरी करू. चला मंडळी मस्त कांदे मिरची टमाटे आणि शेंगदाणे आपण मस्त कट करून घेतलेत आणि रोस्ट केलेत शेंगदाणे आपण. आता आपण शेंगदाण्याचं कूट बनवूयात आणि लागूयात आपण भाजीच्या रेसिपीला. ओके चलो मस्त. आता आपण फ्रेश पण झालोय. बघूयात भाजी कशी झाली. मस्त टमाट्याची चटणी झाली बॉस. इथं तर आता भाकरी तर आहेत. मी तर आज एक भाकर आणि एक चपाती खाई. यो चलो बेटो ये लो आपके चपाती भाजी लो आपके हिसाब से. खरं सांगा. मला बघू त्या ट्राय करून. हां राजा मस्त आपलं जेवण झालंय आता. आणि ब्लॉग पण आपण आता इथं सेंड करून टाकूयात. आज काय दिवसभर काय ॲक्टिव्हिटी करता आली नाही कारण मी दिवसभर घरी एकटाच होतो. पप्पा पण बाहेर गेले होते आणि अंशू दीदी मम्मा तिघं पण आज कोणच नाही आहे घरी. सगळेजण गावाला गेलेत. मेन तर आपल्या पप्पा शेरीसोबत रेसिपी बनवली. जरा थोडंसं कालपासून जरा विकनेस जाणवतं त्याच्यामुळे जरा थोडंसं आज आराम करूनच होतो. पण मात्र उद्या आपण मस्त असं छानसा ब्लॉग काढूयात. ओके पण आता तर आपण आता आपण बंद करूयात ब्लॉग. ओके सो भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.